आजच्या धावपळीच्या युगात आपण टीव्ही पाहत किंवा मोबाईल स्क्रोल करत जेवण करतो. त्यामुळे अन्नातील ऊर्जा आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. शास्त्रानुसार जेवणापूर्वी चित्राहुती किंवा अन्नाचे पूजन केल्याने त्यातील अन्नदोष दूर होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले गेले आहेत. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो याला शास्त्रात फार मोठं महत्त्व आहे. जेवणापूर्वी केवळ 1 मिनिट काढून केलेला एक छोटासा विधी तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. विधी कसा करावा? जेवायला बसल्यानंतर ताटासमोर शांत चित्ताने बसा. हातात चमचाभर शुद्ध पाणी घ्या. ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. त्यानंतर खालील पवित्र श्लोकाचे मनोभावे पठण करा. अन्नम ब्रह्म रसो विष्णुः भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. श्लोक म्हणून झाल्यावर ते पाणी पिऊन टाका. देवाचे स्मरण करा आणि आनंदाने भोजनाला सुरुवात करा. श्लोकाचा अर्थ असा आहे, अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. अन्नातील रस किंवा चव हा विष्णू म्हणजे पालनकर्ता आहे. हे अन्न ग्रहण करणारा जो आत्मा आहे तो जनार्दन म्हणजेच ईश्वर आहे. अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नासोबत आलेले कोणतेही दोष किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याला बाधत नाही. जेव्हा आपण शांत मनाने आणि देवाचे नाव घेऊन जेवतो तेव्हा पचन संस्था सुधारते आणि शरीर व्याधीमुक्त राहते. अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे मनातील चिडचिड, तणाव आणि दुःख दूर होऊन जीवनात समाधान लाभते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.